मी टोल नाक्यावर गेलो, ॲडव्हर्टाईज बनवून आणली होती आणि गाडीला एक पंखा असा लावला आणि वाऱ्यात गाडी उभा केली. जी चालू झाला पंखा आणि तिथून लोक विचारायले आणि तिथून जी कटलं माझं एका टायमाला 35,000चं पंख गेलं आणि तिथून जी चालू केलं ती परत नाही बंद केलं. माहिती का आपल्या देशात राज्य आहेत तेवढ्या सगळ्या राज्यात मी पाठवले. एकही राज्य राहिलं नाही की मी पाठवायचे राहिले. वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यानं असं उपकरण बनवलंय की ज्याला अनेक ठिकाणाहून मागणी होते. खरं तर पिकांचं संरक्षण करणं ही शेतकऱ्यासमोर मोठी समस्या असते आणि याच समस्येचं निराकरण करण्यासाठी गंगाधर जाधव यांनी अनोखं उपकरण शोधून काढलंय. वन्य प्राणी व पक्ष्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील कारी येथील गंगाधर जाधव या शेतकऱ्यानं हवेवर चालणारा पंखा तयार केला. मी ही शेतातील वाजणारा पंख बनवलेला आहे की बाबा डुकराचा त्रास, इतर पशु पक्षी ह्याचं जी पिकाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून मी ही पंखा बनवलेला आहे. काय कशी कल्पना आली? ही काय इथं शेतात गावकरी गावात चिटकून जमीन आहे, मग गावात डुकराचा ही त्रास त्याच्यामुळं थोडं ही व्हायला लागलं. मग मी लाईटीचा करंट दिल्यामुळं 2 कुत्री मेले. मग पुढं चलून जर म्हणलं माणूस पिणूस मेला, गावाला चिटकून जमीन आहे आपली, ह्याच्यावर डोकं चालून एक असा ही पंखा बनवला साधा घरच्या यानं आणि ती वाजायला लागल्यावर 6 महिन्यानं परत दुसरं प्रोडक्शनच काढलं. जी बनवलं ती तिथून चालू आहे आता. पहिली विक्री करताना काय अडचण आली? पहिली विक्री करताना काय लय अडचण आली, पण मी टोल नाक्यावर गेलो, ॲडव्हर्टाईज बनवून आणली होती आणि गाडीला एक पंखा असा लावला आणि वाऱ्यात गाडी उभा केली. जी चालू झाला पंखा आणि तिथून लोक विचारायले आणि तिथून जी कटलं माझं एका टायमाला 35,000चं पंख गेलं आणि तिथून जी चालू केलं ती परत नाही बंद केलं. शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा, शेतीला जोड व्यवसाय म्हणून. किती उत्पन्न मिळते तुम्हाला? या सरासरी वर्षाकाठी 2-2.5 लाख रुपये नफा राहते. कोणत्या राज्यात जातो तुम्ही? ही कर्नाटक, आंध्रा, गुजरात, पुन्हा ह्याला तामिळनाडू, पूर्ण सगळ्या अख्ख्या देशात आपल्या पूर्ण जेवढी राज्य आहे ती का तेवढ्यात मी पाठवले. कशी व्यवस्था पाठवायची? आपण स्पीड पोस्टानं पाठवतो. आता ह्या जोड व्यवसायामध्ये आपल्या घरातून कोण कोण काम करतं? किती जणांना रोजगार मिळाला? मी आहे, आमची मंडळी आहे, परत मुलगा आहे, मुलगा सामान आणून देतोय. इतर 2 असते एखाद्या टायमाला कधी लागलं ही तर असे मदत म्हणून पाईप ही कापायची म्हणलं तेवढ्या पुरते असते. साहित्य वगैरे मिळायचं अडचण काही निर्माण होते? भरपूर अडचण होती, पण दुकानदाराला मागवायला लावल्यावर एकदम मागवीत येते. लय तारा झालेला आधी मला ह्याला कुठलं सामान काय, परत पुन्हा ही झालं. शासनाकडून ह्याला काही मदत तुम्ही मागितली उत्पन्न म्हणजे हे व्यवसाय वाढविण्यासाठी वगैरे? नाही मागितलेली, पण मागू आपण आता कारखाना मोठा बनवू जरा. पाईप, ॲक्सेल, लोखंडी गोलकडे, साखळी आणि पंख्याचे पाते या साहित्यापासून हवेवरील हा पंखा त्यांनी तयार केलाय. हवेची झुळूक येताच पंखा फिरतो आणि प्लेट वाजण्यास सुरुवात होते. या आवाजामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण होते. त्यामुळे धाराशिव, तुळजापूर, बार्शी येथील दुकानदारांकडून या उपकरणाला मोठी मागणी असते. इतकंच नाही तर जम्मू काश्मीर, तामिळनाडू, केरळ येथील शेतकऱ्यांनी देखील हे उपकरण मागवले असल्याचे यावेळी बोलताना गंगाधर जाधव यांनी सांगितले.